जे नगरसेवक होते तेच कॉन्ट्रॅक्टर झाले आणि त्याच्यामुळे जे क्वालिटीची कामं व्हायला पाहिजे होती ती क्वालिटीची कामं झालेली नाही। आमचे जे आमदार आहेत ते खूप निधी आणतात आणि त्यांनी काय केलं होतं की नगरपालिका आपले काँग्रेसच्या हातामध्ये असताना त्यांनी नगरसेवकांवर जो विश्वास दाखवला होता, पदाचे अनेक उमेदवार अनेक पालिकेमध्ये एका कठपुतलीप्रमाणे काम करतात। तुम्ही त्याच पद्धतीने काम करणार आहात का स्वयंनिर्णय घेणार आहात? तर असं म्हणतात की तुम्ही स्थानिक उमेदवार नाही, चिंचपाड्याचे आहेत, तर नगराध्यक्षपदाचा स्थानिक उमेदवार नसल्याचा जो आरोप आहे तो अनेक राजकीय पक्ष तुमच्यावर करतात। यावर काय बोलाल तुम्ही? काँग्रेसची केंद्रात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, हा निधी या एवढ्या योजना तुम्ही कुठून आणणार? माननीय शिरीष कुमारजी नाईक यांनी सगळ्यात जास्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर मतदारसंघासाठी निधी आणलेला आहे। शववाहिनी नवापूरमध्ये आणण्याचा माझा मानस नसेल तर मी माझ्या पैशाने शववाहिनी नवापूरकरांसाठी घेऊन येईन। मला लोकांची सेवा करायची आहे आणि जी नवापूरची वाताहत झालेली आहे तिला कुठंतरी मला कमी करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न असणार आहे। नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या आहे। नवापूर नगरपालिकेतील नगराध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार दिलेले आहे। यामध्ये काँग्रेस पक्षाने प्राचार्य डॉक्टर दीपचंद जयस्वाल यांना उमेदवारी दिलेली आहे। यांच्या उमेदवारी करण्याचा मागचा हेतू काय आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्यावर ते नवापूर शहराचा कशा पद्धतीने विकास करणार आहे हे आपण सर्व जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश पाटील, माझ्यासोबत आहेत दीपक जयस्वाल सर। नमस्कार, नवापूर एक्सप्रेसमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहे। तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलेलं आहे, तुम्ही उमेदवारी करत आहात। नगराध्यक्ष पदासाठी तुमची उमेदवारी कशासाठी आहे, का आहे आणि तुम्ही काय करणार आहे? नवापूर शहराचे जे कर्तव्यदक्ष आमदार आहेत श्री शिरीष कुमारजी नाईक यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं नगराध्यक्षपदाचं उमेदवार मला घोषित केलं, मी नाईक साहेबांचे आणि शिरीषदादांचे खूप खूप आभार मानतो। मला जेव्हा उमेदवारी दिली आणि उमेदवारी जेव्हा घोषित झाली तर मी एक मोठं विजन घेऊन नवापूरच्या नगर परिषदेमध्ये मी जाण्याचा एक माझा मानस आहे। मागच्या 8 वर्षामध्ये 5 वर्ष काँग्रेसचं बॉडी होती आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचं प्रशासनाचा कार्यकाळ होता आणि त्या प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये जे काही नवापूरची थोडीफार जी वाताहत झालेली आहे ती पूर्ण करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल। त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो मुद्दा आहे तो आहे आपल्या रस्त्यांचा। नवापूर शहराची रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे नवापूरला जी काही टेंडर सिस्टीम आहे ती टेंडर सिस्टीम अतिशय घाणेरडी आहे आणि जे नगरसेवक होते तेच कॉन्ट्रॅक्टर झाले आणि त्याच्यामुळे जे क्वालिटीची कामं व्हायला पाहिजे होती ती क्वालिटीची कामं झालेली नाही। मी आपल्या माध्यमातून नवापूरकरांना आश्वस्त करू इच्छितो की जर मला नवापूरकरांनी आशीर्वाद दिले आणि मला जर नगराध्यक्षपदी जर विराजमान केलं तर मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की नवापूरमध्ये टेंडर सिस्टीम ही 100% बंद करण्याचा माझा प्रयत्न असेल। माझा विचार असेल की जे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे क्वालिटीची कामं करतात, कारण आपण नंदुरबारमध्ये पाहतो की चंद्रकांतजी रघुवंशी आहेत, तिथंसुद्धा खूप चांगली कामं झालेली आहेत। तिथंसुद्धा चंद्रकांतजी रघुवंशी जे आहेत ते अतिशय चांगले क्वालिटीचे रस्ते बनवतात। तर माझा मानस असेल की सगळ्यात पहिले मी नवापूरचे जे रस्ते खराब झालेले आहेत ते क्वालिटीचे दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न असेल। जर ते रस्ते जर चांगले झाले तर निश्चितच आपण जे धुळीचं साम्राज्य जे झालेलं आहे ते कमी करण्याचा माझा सगळ्यात पहिले प्रयत्न असेल। कारण या धुळीमुळे नवापूर शहराचे जे बालगोपाल आहेत, जे वृद्ध आहेत, जे नागरिक आहेत त्यांना खूप त्रास होत आहे आणि त्या त्रासामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्यांना दमेचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना ब्रॉन्कायटिसचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना सर्दीचे प्रॉब्लेम आहेत आणि ह्या दोन फक्त एक छोट्याशा कारणामुळे नवापूरची जनता आज वेठीस धरली गेली आहे। तर हा सगळ्यात मला प्राथमिक प्रश्न असेल। त्याच्यानंतर हे सगळं करत असताना ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न झालेला आहे। ट्रॅफिकचा असा एवढा प्रश्न झाला आहे की आपण मेन रोडवरून जाताना कधी कधी आपल्याला अर्धा तास एका ठिकाणी थांबावं लागतं आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे की नवापूरमध्ये जे विस्तार झालेला आहे, गाड्यांची संख्या वाढलेली आहे, पण नगरपालिकेने आजपर्यंत अशा कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही। त्यांनी साधा विचारसुद्धा केलेला नाही की आपण ट्रॅफिक सुरळीत करू शकतो। माझा मानस असं असेल की नवापूरच्या सगळ्या व्यापाऱ्यांची एक मीटिंग घेऊन त्यांना आपण विनंती करू
की आपल्याला ट्रॅफिक कशा पद्धतीने व्यवस्थित करता येईल आणि ट्रॅफिकची समस्या निश्चितच मी वन वे असेल थोडासा वाईटपणा घ्यावा लागला तरी मी घेण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांच्या हिताचा जो प्रश्न आहे तो हिताचा प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला आपण पाहतो की गणपतीच्या काळामध्ये किंवा नवरात्रीच्या काळामध्ये जे मोकाट जनावरं आहेत त्या मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रश्न आहे. आज आपल्याकडे जे गोमाता आहेत काही स्वतःच्या मालकीच्या आहेत पण ते गावामध्ये सोडून देतात. मी अशा सगळ्या ज्यांच्या जनावरं आहेत त्यांची सुद्धा मीटिंग बोलून त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की तुम्ही तुमच्या गुरांना एक तर बांधून ठेवा. जर त्यांनी बांधून नाही ठेवलं आमच्या विनंतीला मान नाही दिला तर आपण एक चांगली गोशाळा बनवून आपण तिथं त्या सगळ्यांचं संवर्धन करण्याचा माझा मानस असेल. त्याच्यानंतर जर हे सगळं करत असताना मागच्या काळामध्ये पाहिलं की जो स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्ट होता तो कॉन्ट्रॅक्टर हा सुद्धा टेंडरधारी होता. स्वच्छतेचं कसं होतं की जे आपले लेबर होते लेबरांना पुरेसा पगार दिला जात नव्हता. ते डेली वेजेसवर काम करत होते आणि पुरा पगार न दिल्यामुळे त्यांना आपण स्वच्छता कशी करावी याचा आपल्याला अधिकार नव्हता. कारण त्यांचा पगार खूप जास्त होता. कागदावर काहीतरी वेगळ्या सह्या घेतल्या जायच्या आणि त्यांना कमी पगार दिला जायचा. हे सर्व स्त्रोत आहे. तर मी एक चांगला कॉन्ट्रॅक्टर आणेल ज्याच्याकडे सक्षमता असेल की तो नवापूरची स्वच्छता करेल आणि तो जर त्याने स्वच्छता चांगली केली तर निश्चितच नवापूर शहर हे सुंदर आणि स्वच्छ होईल. सर, प्रशासक आणि नागरिकांमध्ये थोडा दुरावा झालेला आहे. नागरिक थेट अधिकाऱ्यांकडे काही नागरी सुविधा काही गरज असल्यास त्यांच्याकडे जाण्यासाठी धजावत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रशासक आणि नागरिकांमध्ये तुम्ही माध्यम म्हणून कशा पद्धतीने त्यांचे प्रश्न सोडवणार आणि प्रशासक आणि नागरिकांचा समन्वय कसा कराल? सर, नगरपालिका जर आपण विचार केला तर नगरपालिका अर्थ असा होतो की ती नगराच्या लोकांची पालक आहे आणि पालक या नात्याने सगळ्या सुख आणि सुविधा प्रोव्हाइड करणं हे नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. मी जर नगराध्यक्ष जर झालो तर सगळ्यात पहिले नागरिकांना तिथं सन्मानाने तिथं वागणूक दिली जाईल. तिथं आम्ही एक रिसेप्शन कक्ष उघडू आणि त्या रिसेप्शन कक्षामध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकाचा प्रॉब्लेम लिहिला जाईल, त्याचा मोबाईल नंबर लिहिला जाईल आणि आमच्या नगरपालिकेमध्ये आजची कंडिशन अशी की आपण कुठल्या कारणासाठी कोणाकडे दाद मागावी हे सुद्धा नागरिकांना माहीत नाही. तर माझा सगळ्यात प्राथमिक असं असेल की ॲम्ब्युलन्सची सेवा असेल किंवा फायर ब्रिगेडची सेवा असेल किंवा नगरपालिकेची लाईटची सेवा असेल तर जेवढे विभाग आहेत नगरपालिकेमध्ये जेवढे कार्यरत विभाग आहेत त्यांचे मोबाईल नंबर मी पब्लिश करेल. मी नागरिकांना आज माझ्या माध्यमातून नवापूर एक्सप्रेसच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की सगळ्यात पहिले आम्ही सगळ्या डिपार्टमेंटचे नंबर आम्ही इतर सगळ्या लोकांना पब्लिश करणार आहोत. त्याच्यानंतर COचा नंबर आम्ही पब्लिश करणार आहोत. त्याच्यानंतर नगरसेवकांचे नंबर पब्लिश करणार आहेत आणि नगराध्यक्ष जो असेल तो तुमच्या हक्काचा असेल. कुठंही तुम्ही जर दाद मागितली, जर दाद तुमची पूर्ण झाली नाही तर नगराध्यक्ष तुम्हाला 24 तास तुमच्यासाठी बांधलेला आहे आणि नगराध्यक्ष नात्याने मी निश्चितच जे काही प्रशासन आणि नागरिकांमध्ये जो दुरावा झालेला आहे तो मी कमी करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. सर, नवापूर शहराची आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक दल आहे, त्याच्यानंतर रुग्णवाहिका आहे, ह्या ज्या सिस्टम आहेत ह्या कुठेतरी कमकुवत झालेल्या आहेत. या कशा पद्धतीने तुम्ही सुधाराल आणि कशा पद्धतीने त्या ॲक्टिवेट कराल? निलेशजी, तुम्ही जर पाहिलं असेल की गोविंदराव सरांचा एक कार्यकाळ होता, माजी नगराध्यक्ष स्वर्गीय गोविंदरावजी, त्याच्यानंतर माननीय आमचे मार्गदर्शक बिपिनभाई चोखावाला जेव्हा हे नगराध्यक्ष होते हे शिकलेले सवरलेले होते आणि जेव्हा ते नगरपालिका चालवायचे तर ते जर अग्निशमन दलाचं जर कुठं आग लागली नाही तरीसुद्धा ते रात्री बेरात्री त्या अग्निशमन दलाला फोन करून ते चेक करायचे की तिथं त्या अग्निशमन दलाचा ड्रायव्हर त्या गाडीवर बसलेला आहे किंवा नाही. ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आहेत, म्हणजे करोना काळामध्ये 2 ॲम्ब्युलन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत. आपल्या नगरपालिकेची सुद्धा ॲम्ब्युलन्स आहे. फक्त नियोजन कुठंतरी बिघडलेलं आहे. आपल्याकडे गाड्या भरलेल्या आहेत, त्यांचं मेंटेनन्स होत नाही, त्याच्यावर ड्रायव्हर नाही आहेत आणि आपण ड्रायव्हर हे प्रायव्हेट लावू, लोकसहभागातून आपण काहीतरी प्रयत्न करू. आणि मी तुम्हाला आज खरंच आश्वस्त करू इच्छितो की असं कधीही होणार नाही. कधी कधी आपल्यालाही लाज वाटते की सोनगडचा अग्निशमन दल नवापूरमध्ये येऊन जातो. खूप अशा नवापूरमध्ये घटना झालेल्या आहे की सोनगडचा अग्निशमन दल नवापूरमध्ये येऊन जातो. कितीदा तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टी एक्सपोज केलेल्या आहेत आणि नवापूरचा अग्निशमन दलाचा टँकर येत नाही.
माझा मानस असेल की एक छोटा टँकरसुद्धा आपण अग्निशमन दलाचा आणू की जिथं छोट्या रस्त्यामध्ये तिथं जाईल आणि जी काही घटना झाली असेल तिचं निराकरण त्वरित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि जे काही नियोजन थोडंसं बिघडलेलं आहे तर निश्चितच मला जरी वाईटपणा घ्यावा लागला कर्मचाऱ्यांबरोबर तरीसुद्धा मी वाईटपणा घेईल, पण नागपूरच्या हितासाठी तुम्ही जे 2 मुद्दे सांगितले तर अग्निशमन दल आहे की ॲम्ब्युलन्सचा प्रश्न आहे 100% येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर मी नगराध्यक्ष झालो तर 8 दिवसामध्ये तुम्ही डेमो पाहू शकतात आणि ते सुरळीत करण्याचा निश्चितच माझा मानस असेल. सर, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यामध्ये काँग्रेस कमी पडले? नाही, काय झालं आहे की आमचे जे आमदार आहेत ते खूप निधी आणतात आणि त्यांनी काय केलं होतं की नगरपालिका आपले काँग्रेसच्या हातामध्ये असताना त्यांनी नगरसेवकांवर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास कुठंतरी त्या नगरसेवकांनी तोडलेला त्यांना जाणवतो आणि त्याच्यामुळेच आता माननीय शिरीषदादांनी सगळे नवखे आणि नवीन आणि एज्युकेटेड असे उमेदवार दिलेले आहे की जेणेकरून त्यांच्यावर जो नागरिकांनी विश्वास टाकला होता तो कुठंतरी तुटायला नको. आणि तो शासकीय ज्या योजना आहेत, अनेक शासनाच्या विविध योजना आहेत शहरी भागासाठी, ग्रामीण भागासाठी, तसंच शहरी भागातील दलित आदिवासींसाठी अनेक योजना आहेत. त्या योजना कशा हाताळाल तुम्ही आणि तळागाळापर्यंत त्या योजना पोहोचवण्यासाठी काय उपाययोजना कराल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. आता आदिवासी वस्ती सुधार योजना आहे किंवा दलित वस्ती सुधार योजना आहेत, त्याच्या खूप स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्स आपण लोकांपर्यंत आणायच्या आहे. माझं माध्यम काय असेल की गव्हर्नमेंट द्यायला तयार आहेत, फक्त व्यवस्थितपणे नियोजन केलं आणि तो लोकांपर्यंत पोचवायचे. घरकुलची योजना आहेत, अजून आपल्याकडे आपण लोकांना तेवढं अवेअर केलेलं नाही. माझा एक दुसरा मानस असेल की जे नगरसेवक काँग्रेसचे किंवा विरोधी पक्षाचे जरी असतील तरी त्यांना एकत्र घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आपण प्रत्येक वार्डाची 10-10 लोकांची एक कमिटी बनवणार आहेत आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्या वार्डचा आम्ही विकास कसा होईल, कारण त्या वार्डाची जी समस्या असते ती माझ्यापेक्षा जास्त त्या तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना जास्त दान असते आणि त्यांना जर विश्वासात घेतलं आणि त्यांनी ज्या कामाची प्रायोरिटी दिली त्या प्रायोरिटीवर आपण तिथले जे 10 लोक असतील, तिथले जे नगरसेवक असतील आणि नगराध्यक्ष आणि सीओ साहेब यांना संगमत करून यांना विश्वासात घेऊन यांच्या सगळ्यांच्या विश्वासाने जर आपण कार्यक्रम केला तर गव्हर्नमेंटचे जेवढ्या स्कीम्स आहेत त्या आपण दलितांपर्यंत किंवा आदिवासींपर्यंत ज्या वाड्या आहेत तिथपर्यंत आपण पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहेत. मला तेवढी दान आहे. मी एक प्राचार्य म्हणून तिथं ॲडमिनिस्ट्रेशनचं काम मागच्या 6 महिन्यापासून पाहत आहे. थोडासा त्रास होतो, पण निश्चितच जर तुमचं मन साफ असेल, तुमची नियत साफ असेल तर देवसुद्धा तुम्हाला, परमेश्वरसुद्धा तुम्हाला साथ देतो आणि चांगले काम करायला तुम्हाला एक चांगली ऊर्जा मिळते. तर नगराध्यक्ष पदाचे अनेक उमेदवार अनेक पालिकेमध्ये एका कठपुतलीप्रमाणे काम करतात. तुम्ही त्याच पद्धतीने काम करणार आहात का स्वयंनिर्णय घेणार आहात? हे पहा, मी मागच्या 6 महिन्यापासून नागपूर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून आमचे कर्तव्यदक्ष आमदार शिरीष कुमारजी नाईक त्यांनी मला धुरा सोपवली आहे. तुम्ही एकदा कॉलेजला या आणि कॉलेजमध्ये माझं ॲडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीचं आहे आणि तिथं कोणाचं इंटरफेअर आहे का नाही हे जर तुम्ही माझ्या अप्रोक्ष जाऊन तुम्ही तपास केला तर मला खूप जास्त आनंद होईल. शिरीष नाईकांचा विषय जर आहे की मी कठपुतलीचा प्रश्नच येत नाही, कारण माझ्यामध्ये एवढी सक्षमता आहे की माझ्यामध्ये निर्णय क्षमता आहे आणि मी गावाच्या हिताचा जेव्हा निर्णय घेईल तेव्हा माझा कठपुतली बनण्याचा विषय येत नाही, कारण मी गावाच्या विकासासाठी तिथं जात आहे. मला पैसे कमवण्यासाठी जात नाही आहे. देवाच्या कृपेने, नाईकसाहेबांच्या कृपेने माझा पगार आहे, मी सक्षम आहे, माझा मुलगा डॉक्टर होतो आहे, मला पैशांची काही आवश्यकता नाही. माझा पगार आहे आणि मी पगाराच्या माध्यमातून मी माझं जीवनक्रम आहे तो व्यवस्थितपणे चालवतो आणि मला एवढा मोठा जो मान मिळणार आहे, मला नागपूरकर जेव्हा एवढा मोठा मान देतील तर माझंसुद्धा कर्तव्य बनतं की मी नागपूरकरांची सेवा करेल. निश्चितच मी निर्णयक्षम अध्यक्ष म्हणून मी तुमच्या समोर येणार आहे. त्याच्यामुळे लोकांची जी काही कामं असतील मी माझ्या सतत विवेकबुद्धीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. बरं, एक मुद्दा आहे सर, विरोधक तुमच्याबद्दल असं म्हणतात की तुम्ही स्थानिक उमेदवार नाही, चिंचपाड्याचे आहेत, तर नगराध्यक्षपदाचा स्थानिक उमेदवार नसल्याचा जो आरोप आहे तो अनेक राजकीय पक्ष तुमच्यावर करतात. यावर काय बोलाल तुम्ही? अतिशय चांगला मुद्दा तुम्ही इथं उपस्थित केला. मी तुमच्या माध्यमातून नागपूरकरांना अजून आश्वस्त करू इच्छितो की मी 1986मध्ये माझं एज्युकेशन इथं नागपूरमध्ये घेतलेलं आहे. माझ्या वडिलांचे जे मामा आहे ते नागपूरचे आहे. माझं बालपण नागपूरमध्ये गेलेलं आहे.
माझं शिक्षण नवापूरमध्ये झालेलं आहे आणि मागच्या 34 वर्षापासून 1991 पासून मी नवापूर सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मला लोक असं म्हणतात की मी दिवसभर फिरत राहतो आणि नवापूरच्या कान्याकोपऱ्याशी मला जाण आहे. सर्व जातीचे धर्माच्या लोकांशी माझा संबंध आहे. नवापूरची भौगोलिक परिस्थितीचा मला अतिशय चांगली जाण आहे आणि मी इथला नवापूरचा रहिवासी आहे. मी बाहेरचा नाही. चिंचपाडा हे नवापूर तालुक्याचं एक गाव आहे आणि चिंचपाड्याची राजधानी नवापूर आहे. नाही, माझं बालपण नवापूरमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधक आता त्यांच्या पायाखालची जमीन ही सरकलेली आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा माझ्यावर उपस्थित करतायत आणि मी नवापूरमध्ये एवढं काम केलेलं आहे आणि करोना काळामध्ये मी स्वतःची स्तुती करत नाही. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी एक सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर आहे. फक्त राजकीय माध्यमातून मी आज समाजाचं कार्य करण्यासाठी मी जात आहे. त्याच्यामुळे मला नागरिकांनी साथ द्यावी एवढीच मी विनंती करतो. सर, नवापूर शहरामध्ये अल्पसंख्याकांची संख्या देखील मोठी आहे. साधारणतः 8,000च्या आसपास अल्पसंख्याक आहे आणि अल्पसंख्याकांसाठी अनेक पालिकेमध्ये योजना असतात. त्या योजना तुम्ही कशा पद्धतीने राबवणार आहात? अल्पसंख्याकांसाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचाल? आज जर आपण अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये विचार केला तर आजपर्यंत अल्पसंख्याक हे फक्त मतासाठी आपण त्यांचा उपयोग करून घेतो. माझा मानस अजिबात तसा नसेल. ते सुद्धा माणसं आहेत आणि त्यांच्यासाठी खूप चांगल्या योजना आहेत की जे अल्पसंख्याक आयोग आहे ते अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या योजना असतील, त्यांच्या घरकुलच्या योजना असतील, त्यांच्या एज्युकेशनच्या योजना असतील, त्यांच्या हॉस्पिटलच्या योजना असतील. कारण आज त्यांच्यामध्ये अल्पसंख्याकमध्ये एज्युकेशनचं थोडं प्रमाण आहे. आज माझ्या कॉलेजमध्ये जर पाहिलं तर मुस्लिम मुली बऱ्यापैकी शिकायला लागलेल्या आहे आणि त्यांचं एज्युकेशनचा स्तर जर वाढला तर निश्चितच त्यांचं जे राहणीमान आहे किंवा त्यांचं जे राहण्याचं स्तर आहे ते निश्चितच उंचावण्याचा प्रयत्न करेल. तिथं त्यांची जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न असतो आणि तो स्वच्छतेचा प्रश्न मी निश्चितच मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल एवढं मी आश्वस्त करू इच्छितो. सर, महिलांची संख्या देखील मोठी आहे. महिलांसाठी काय योजना आणाल तुम्ही? कशा पद्धतीने आहे? अनेक गोष्टी आहेत, जे बचत गट आहेत त्याच्यामध्ये विविध त्यांना फायदे असतात, ते कसे मिळवून द्याल? महिलांचा म्हणजे देशाच्या सक्षमीकरणामध्ये किंवा स्ट्रॉंग बनवण्यामध्ये महिलांचा खूप मोठा हात असतो आणि तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे की बचत गट हे नवापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि सरकारच्या अशा खूप योजना आहेत की त्यांना विविध स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना चांगल्या महिलांना आपण पुढे आणून त्यांना स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना विविध जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाचं ट्रेनिंग देऊन आपण त्यांना त्यांच्या माध्यमातून म्हणजे सरकारच्या माध्यमातून त्यांना जे काही मशिनरी लागत आहे ते मशिनरी आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू. बचत गटाचं खूप मोठं कार्य आहे आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून जर आपण महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच सुद्धा मी अग्रेसर राहणार आहे. महिलांचं आपल्याला सक्षमीकरण करायचं आहे आणि महिलां हे खूप होतकरू असतात आणि त्या होतकरू महिला जर पुढे आल्या आणि त्यांना आपण थोडंसं ताकद दिली तर निश्चितच आपल्या नवापूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे. ठीक आहे. सरांनी अनेक आपल्याला सांगितलं की मी विकास करणार, अशी निधी आणणार, अशी सिस्टम मी कार्यान्वित करणार. पण सर, मला एक जाणून घ्यायचं आहे, काँग्रेसची केंद्रात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, हा निधी या एवढ्या योजना तुम्ही कुठून आणणार? निश्चितच तुम्ही सांगितल्याप्रमाणे केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज काँग्रेसची सत्ता नाही. पण आमचे ज्येष्ठ नेते श्री स्वरूपसिंगजी नाईक साहेब आणि त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र आमचे शिरीषदादा नाईक हे मागच्या 40 वर्षापासून या राजकारणामध्ये आहे आणि राजकारणामध्ये काम करत असताना मागच्या 25 वर्षापर्यंत आमचे नाईक साहेब मंत्री होते. आजचे जे मंत्री आहे, आजचे जे सेक्रेटरी आहेत किंवा चीफ सेक्रेटरी आहेत त्यांचा सगळ्यांशी म्हणजे आमच्या नाईक साहेबांशी आणि आमच्या शिरीषदादांशी डायरेक्ट संबंध आहे. शिरीषदादांनी नाईक साहेबांच्या आशीर्वादामुळे एवढे चांगले संबंध तयार केलेले आहेत की ज्याही सेक्रेटरीकडे गेले किंवा ज्याही मंत्र्याकडे गेले तर निश्चितच आमच्या नाईक साहेबांचा आणि शिरीषदादांचा शब्द हा कधीही खाली पडत नाही. विरोधक वल्गना करतायत की आमचं सरकार आहे, ते म्हणतात की चालत्या गाडीमध्ये बसायला पाहिजे. तर चालत्या गाडीमध्ये जर आपण पाहिलं तर आज मोदी सरकार आहे. फक्त त्यांनी कुबडी घेतलेली आहे राष्ट्रवादीची. ती कुबडी केव्हा निघली जाईल किंवा मोदी सरकार केव्हा राष्ट्रवादीला साईडला करून देईल याचं आपल्याला भाकीत करता येणार नाही. पण मी निश्चितच आमच्या नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे
मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा दादांनी खूप निधी आणलेला आहे, फक्त त्याचा विनियोग व्यवस्थितपणे झालेला नाही एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. दादा खूप निधी आणतील आणि त्या आता निधी ज्या आणल्या जातील त्याचा खूप चांगल्या पद्धतीने विनियोग होईल आणि ते लोकांपर्यंत दिसेल, त्या माझ्या कामाच्या माध्यमातून लोकांना दिसेल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर, नगराध्यक्षाचं निवडणूक सुरू आहे पालिकेचे सर्वच, तर यामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग उमेदवार कोण आहे? खरी लढत तुमची कोणाशी आहे? मी लढत मानतच नाही. मी माझ्या कार्यावर तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. मी विरोधक काय करत आहेत तसा विचारच करत नाही आहे. मी जे काही काम करणार आहेत, माझ्यामध्ये जी क्वालिटी आहे, माझ्यामध्ये जी कार्यक्षमता आहे, त्या कार्यक्षमतेवर मी तिथं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कोणाला प्रतिस्पर्धी मानतच नाही. फक्त लोकांनी आशीर्वाद जर दिला मला आणि मी दिवसरात्र एक करून मी नवापूरकरांची सेवा करण्याचा मी व्रत घेतलेला आहे आणि मी म्हणूनच कोणाला प्रतिस्पर्धी मानत नाही. ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत, मी माझ्या पद्धतीने काम करतोय. माझ्या खूप मोठमोठ्या रॅली नाही आहेत, पण मी लोकांपर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत मी इंडिव्हिज्युअल जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना मी माझे जे विचार आहेत, मी जे काही काम करणार आहेत ते तिथं त्यांना मी विनंतीपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून मला ते आशीर्वाद देतील असा मला विश्वास आहे. सर, सत्ताधारी काँग्रेस राहिलेला आहे 5 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष प्रशासक काळ राहिलेला आहे. यामध्ये विरोधक काँग्रेस पक्षाला टार्गेट करत आहे. काँग्रेस पक्षाने नवापूर शहराचा काहीही विकास केलेला नाही असा आरोप होतो, याला काय सांगाल तुम्ही? असं आपण म्हणू शकत नाही की काँग्रेस पक्षाने विकास केलेला नाही, बरोबर आहे. आजही तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा तर माननीय शिरीषकुमारजी नाईक यांनी सगळ्यात जास्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर मतदारसंघासाठी निधी आणलेला आहे. नवापूरमध्ये काम करत असताना माननीय शिरीषकुमारजी नाईक यांनी महादेव मंदिरासाठी 1,10,00,000 निधी आणला. त्याच्यानंतर नया होंड्याला कनेक्ट करणारा जो पूल होता तो सुद्धा कोट्यवधीचा बांधला. त्याच्यानंतर आपण बिपिनबाईंच्या मिलच्या बाजूला जातो तो त्या पुलाचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर मदरशाला, ईदग्याला, त्याच्यानंतर साई मंदिरला, त्याच्यानंतर स्वामी समर्थ मंदिरला असे लाखो कोटीचे असे त्यांनी कामं आणलेली आहेत आणि त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमदार साहेबांचं फक्त एकच मानस आहे की ते प्रकाश झोतात राहत नाही, त्यांना पब्लिसिटी आवडत नाही, त्यांना ते मनापासून तसं करता येत नाही. त्याच्यामुळे कामं भरपूर झालेली आहेत, फक्त ती लोकांपर्यंत पोचलेली नाही. पण भविष्य काळामध्ये जो काही निधी आता आम्ही दादांच्या माध्यमातून आणू आणि नगरपालिकेमध्ये आम्ही त्याचा उपयोग करू तर निश्चितच आम्ही त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जे आमदारांबद्दलचे जे आहे की निधी आणत नाही तो जो विषय आहे तो आम्ही निश्चितच खोडण्याचा प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या काळात. सर, आपण जर पाहिलं नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा या शहरांचा विकास झालेला, शहर सुंदर झालेली आहे. नवापूर शहराची अवस्था ही बकाल अवस्था झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी काही योजना आखली का? 100% आपण जर जेव्हा बिपिनबाईंचा काळ होता आणि त्याच्यानंतर गोविंदरावांचा काळ होता तर तेव्हा नवापूर शहर हे खूप सुंदर आणि चांगलं होतं. इवन शिरपूरचे लोक आपल्या नवापूरचे रस्ते पाहायला यायचे. पण मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये थोडंसं जे नियोजन जे होतं ते विश्वासावर होतं आणि ते नियोजन शून्य असल्यामुळे ती जी काही कामं व्हायला पाहिजे, तो जो विकास व्हायला पाहिजे होता तो तेवढा नियोजनबद्ध झालेला नाही. म्हणजे काँग्रेसने विकास केला नाही असं म्हणायचं? नाही, 100% काँग्रेसने नियोजनबद्ध झालेलं नाही. निधी आलेला आहे पण कुठंतरी या टेंडर सिस्टीममुळे कोणाच्या तरी खिशात गेलेला आहे. आणि निश्चितच मी तिथं गेल्यानंतर जर नियोजन जर चांगलं असेल तर निश्चितच लोकांना दिसेल असं मी काम काँग्रेसच्या माध्यमातून करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. सर, नवापूर शहराला राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे, लोहमार्ग गेलेला आहे. इथं अपघाताचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. अपघातग्रस्तांना अनेक वेळा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो, रक्त लागत असतं. अशा परिस्थितीमध्ये रक्ताचं काय नियोजन आहे? तुम्ही रक्तदानामध्ये अग्रेसर आहात. अतिशय माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही विचारला निलेशजी. रक्तदान करणं हे माझं पॅशन आहे आणि मी कधी कुठल्या स्वार्थासाठी कोणाला रक्तदान केलेलं नाही. आणि तुम्ही जो मुद्दा केला की आता हे राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे, आता रस्ता चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळे तिथं अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण कुठेही अपघात झाला तर तुम्ही इव्हन सुधीरजी म्हणा, मी म्हणा, आपण तिथं उपस्थित राहतो आणि त्यांना जी रक्ताची आवश्यकता असते आपण ती पूर्ण करण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करतो. आतापर्यंत व्यवस्था अशी होती की आपण व्याराला म्हणा किंवा नंदुरबारची जी ब्लड बँक आहे तिथं आपण फोन केला की आपल्याला रक्त हे अवेलेबल होतं.
पण अशा वेळेला काही वेळेला ते गरीब असतात, इमर्जन्सीचे तिथपर्यंत जाता येत नाही. तर निश्चितच आमचे जे खासदार आहेत ते केंद्रामध्ये आमचे खासदार आहेत श्री गोवाल पाडवी, त्यांच्या माध्यमातून आपण नागपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण ब्लड बँक आणण्याचा माझा प्रस्ताव आहे. ऑलरेडी दादांशी तसं बोलणं झालेलं आहे, गोवाल पाडवी साहेबांशी तसं बोलणं झालेलं आहे. आम्ही तसा प्रस्ताव त्यांच्याकडे प्रस्तावित आहे. त्याच्या क्रायटेरियाज थोड्याशा डिफिकल्ट असल्यामुळे त्याला ब्लड बँक द्यायला थोडंसं उशीर होईल, पण निश्चितच जर मी नगराध्यक्ष झालो तर त्याचा पाठपुरावा करून आपण नागपूर शहरासाठी चांगली अद्ययावत ब्लड बँक आणू. त्याच्यानंतर आपण 2000 दाते जे आहेत, ब्लड डोनर आहेत, त्यांची आपण यादी पब्लिश केलेली आहे. त्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यांचे ॲड्रेस आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ती ब्लडची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण एक लाईव्ह ब्लड बँक आपण नागपूरमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक आरोग्य सेवा चांगली देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. बरं सर, एक महत्त्वाचा प्रश्न, अपघात झाल्यानंतर ज्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात त्यांना ते शव घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, कुठंतरी टेम्पो रिक्षा मागावी लागते. अशा वेळेस कोणतंही साधन मिळत नाही. नवापूर नगरपालिकेकडे शववाहिनी नाही आहे. शववाहिनीसाठी तुम्ही कशा पद्धतीने उपाययोजना कराल? निश्चितच हे अतिशय छोटे आणि बेसिक प्रश्न आहे. शववाहिनी आणणं ही मोठा प्रश्न आहे. इव्हन आपण लोकसहभागातून किंवा आपल्याकडे एवढे दाते आहेत की दात्यांना आपण जर आव्हान केलं तर निश्चितच नागपूरकर एवढे चांगले आहेत की आपण प्रत्येकाकडनं थोडं जर आपण दान घेतलं किंवा आपण एखाद्या संस्थेला किंवा दादांच्या निधीमधून किंवा खासदारांच्या निधीमधून शववाहिनी निश्चितच येऊ शकते. पण आजपर्यंत अशी मानसिकताच कोणाची झाली नाही की आपण शववाहिनी आणू. माझा निश्चितच प्रश्न असेल की प्रत्येक वेळेला आपण असं काही घडल्यानंतर आपण फक्त गप्पा करतो आणि तो प्रसंग निघून गेल्यानंतर आपण त्या गोष्टीला विसरून जातो. त्याच्यातला मी नाही. आपण जेव्हा मी एखादं कार्य हातात घेतो तर ते पूर्ण लागेपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करेल आणि निश्चितच येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपण शववाहिनी नागपूरमध्ये आणण्याचा माझा मानस असेल. नसेल तर मी माझ्या पैशाने शववाहिनी नागपूरकरांसाठी घेऊन येईल. हे पहा, मी एक खूप मोठं स्वप्न घेऊन तिथं जाणार आहे. मला निवडणूक जिंकायची नाही आहे, मला लोकांची सेवा करायची आहे आणि जी नागपूरची वाताहत झालेली आहे तिला कुठंतरी मला कमी करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. निवडणूक येते जाते, मी जिंकलो हारलो विषय तो संपून जाईल, पण मी निश्चितच कारण जेव्हा मला उमेदवारी दिली तेव्हा मी खूप विचार केला. विचार करत असताना माझ्या डोळ्यासमोर एकच होता की नागपूरचा विकास कसा होईल. सर, तुम्ही निवडून आल्यावर सर्वात आधी कोणतं काम कराल? सर्वात आधी मला जे रस्त्यांचा जो प्रॉब्लेम आहे, धुळीचा जो प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे आणि मोकाट गुरांचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रायोरिटीवर मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. मी येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी जर तिथं अध्यक्ष झालो, येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुम्हाला इन्स्टंट ह्या सगळ्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या दृष्टीने स्मार्ट शहर कसं असणार? स्मार्ट शहर असं असणार आहे की जिथं आपण अजून आपल्याकडे जे प्लांटेशन व्हायला पाहिजे, जे वृक्षारोपण व्हायला पाहिजे ते वृक्षारोपण त्या प्रमाणात व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. रस्ते जर चांगले झाले, अंडर ड्रेनेज जर सिस्टीम जर चांगली झाली, स्वच्छतेचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला. आपण पाहिलं की सुरतच्या धर्तीवर सुरतमध्ये स्वच्छता ही रात्री केली जाते. माझा पहिला प्रयत्न असेल की आपण रात्री 10 वाजेनंतर किंवा 9 वाजेनंतर जेव्हा सगळ्यांची दुकानं बंद होऊन जातात तर सुरतच्या धर्तीवर आपण रात्री स्वच्छता करू की जेणेकरून सकाळी सुटल्यानंतर आपल्याला नागपूर शहर हे स्वच्छ आणि सुंदर असेल की लोकांना फिरायला स्वच्छ मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना फिरायला जागा मिळेल असा माझा मानस असेल. पालिकेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ती कशी भरून काढणार तुम्ही? त्यामुळे स्वच्छता होत नाही. हे पहा, पालिकेमध्ये आता गव्हर्नमेंटचा निधी असतो, जे 13व व 14व वित्त आयोग आहे त्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट आपल्याला ती सगळी सुविधा देते. फक्त विषय हाच आहे निलेशजी की आपलं नियोजन व्यवस्थित नाही. प्रत्येकाला तिथं पैसे घ्यायला जायचं आहे, मला पैसे घ्यायला जायचं नाही. जेवढं वित्त आयोगाचा जो पैसा येतो तो पैसा जर आपण कर्मचाऱ्यांसाठी जर वापरला आणि त्या कर्मचाऱ्यांनी जर व्यवस्थितपणे काम केलं, त्यांना जर मुबलक पैसे मिळाले, मुबलक जर त्यांना मानधन मिळालं तर निश्चितच ते अतिशय प्रामाणिकपणे काम करतील हा मला विश्वास आहे. निधीची कमतरता नाही. नगरपालिकेचा फंड आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या जे गव्हर्नमेंटचे वित्तीय आयोग आहे, वित्तीय संस्था आहे, त्याच्याकडून आपल्याला खूप निधी मिळतो आणि त्या निधीच्या माध्यमातून मी सुनियोजित जर केलं तर कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. नियोजन नाही नसल्यामुळे कर्मचारी तिथं काम करत नाही आणि जर त्यांना मोबदला चांगला दिला तर निश्चितच कर्मचारी चांगले काम करतील आणि निश्चितच नागपूर आपण शहर सुंदर आणि स्वच्छ करू. नक्कीच तुम्हाला नागपूर एक्सप्रेसकडनं नगराध्यक्षपदाच्या शुभेच्छा देतो आम्ही आणि तुम्ही चांगलं काम कराल अशी आशा बाळगतो. बघू शकतो आपण काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक जयस्वाल यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे.
त्यांनी अनेक आश्वासनं दिलेली आहेत. नवापूर शहर स्मार्ट केलं जातील, नागरिकांच्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या दुरुस्त केल्या जातील. काँग्रेसची केंद्रात राज्यात सत्ता नसताना आमदार खासदारांकडनं निधी आणून नवापूर शहराचा विकास केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेसचीच सत्ता होती. काँग्रेसची सत्ता असताना बरीच कामं ही झालेली आहे, पण आमदारांनी त्याच्या प्रसिद्धीकडे लक्ष दिल्या नसल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आगामी येत्या 5 वर्षामध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यावर काय विकास करतील हे पाहणं निश्चित महत्त्वाचं राहणार आहे. निलेश पाटील.